नमस्कार, पीस रेकी तर्फे सगळ्यांचे स्वागत. मेडिटेशनच्या सेशन मध्ये आहे ना मॅडम, आपण म्हणजे मला ते सापडत नाहीये, काय म्हणतात त्याला, मुद्रा पण त्या वेळेला करायला पाहिजे, जसं आपण रंगांचं हे करतो ना सकाळी, त्या मुद्रा खरं घ्यायला पाहिजेत. माझ्याकडचं ते मला नोट सापडत नाही ते स्वर शिव सरोदयच्या, आणि मी यांना परत पुण्यात आले बरं का. माझ्या मुलीची परत तब्येत बिघडली, त्याच्यामुळे मी पुण्यात आलेली आहे तिच्याकडे. अच्छा, सगळं माझं नाशिकलाच आहे तिकडे. बर बर बर. घाई गेल्या सोमवारीच आले परत लगेच इकडे पुण्यात. नक्की आपण आता हळूहळू मेडिटेशन मध्ये मुद्रांचाही अभ्यास सुरू करणार आहे, जसं आपण स्वरांचा अभ्यास सुरू केलाय. आहे माझ्याकडे ते, पण सापडलं की टाकेल मी. हो, काही हरकत नाहीये ताई, आपण सुरू करूया आता क्लासला. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. रेकी लेवल 1च्या पुढचे सगळे साधक इथे जमा झालेले आहेत, दुसऱ्या क्लासचे पण काही साधक आहेत. तर आता आपण सुरुवात करूया. ज्यांचे स्पीकर ऑन असतील त्यांनी प्लीज स्पीकर ऑफ करा, आणि मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही अनम्यूट होऊन माझ्याशी बोला. तर आता आपण सुरुवात करूया आजच्या क्लासला. रेकी आणि 7 चक्र, आणि असं मानण्यात येतं की जवळपास आपल्या शरीरामध्ये 9 चक्र आहेत. तर 9 चक्रांपैकी 7 चक्रांना आणि त्याच्या रिलेटेड जे अवयव आहेत त्या अवयवांना आपण रेकी देत असतो. रोज सातत्याने जेव्हा आपण रेकी देतो त्याद्वारे काय व्हायला लागतं की आपलं आजार, म्हणजे जे छोटे छोटे बारीक असतात ते आजार पण निघून जाण्यासाठी मदत होते. आपल्याला खूप आजकाल किरकोळ आजार होतात, म्हणजे जसं आपण म्हणतो की सर्दी, खोकला किंवा इनडायजेशन, ॲसिडिटी, हे काय अगदी छोटे छोटे हे आजार तुम्हाला व्हायलाच नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही रेकी शिकता आणि सातत्याने रोज रेकीचं ध्यान करता, रोज तुम्ही जेव्हा रेकी घेता सगळ्या चक्रांना आणि चक्रांच्या रिलेटेड जे जे अवयव आहेत त्यांना तुम्ही रोज रेकी घेता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमची आंतरिक शक्ती खूप वाढते आहे, आणि जे बारीक बारीक ज्या ह्या तक्रारी असतात तब्येतीच्या, ह्या निघून जायला लागतात. आणि जेव्हा या बारीक तक्रारी निघून जातात तेव्हा तुमच्या शरीराच्या जर मोठ्या तक्रारी काही असतील तर त्या तक्रारी पण निघून जायला लागतात. तर आता आजच्या सेशनमध्ये आपण बघूया की पंचतत्व आणि 7 चक्र. तर पंचतत्व म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व, आणि त्या तत्वांचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या 5 चक्रांशी. आता खालनं आपण सुरू करूया. म्हणजे शरीरामध्ये आपले जे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. त्याचं स्थान आहे तुमच्या माकड हाडाच्या खालचं टोक आणि खालची शिवन याच्या मधोमध आहे मूलाधार चक्र. आता ज्याप्रमाणे नवीन बिल्डिंग बांधायची असते तर त्या बिल्डिंगचा आपण बघतो की आधी खूप मोठा पाया खणून ठेवतात, आणि मग त्याचा पाया चांगला उभा करतात, आणि मग त्याच्यावर पुढची बिल्डिंग उभी राहते. त्याप्रमाणे आपलं पण हे शरीर एक सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिराला आधी एकदम सक्षम करण्यासाठी जो पाया आहे तो पाया आहे आपलं मूलाधार चक्र. तर त्या मूलाधार चक्राला सक्षम करण्यासाठी आपण काय करतो, ह्या चक्राला रेकी देतो, आणि ह्या चक्राची अधिदेवता आहे श्री गणेशा. त्यांना स्मरण करून पृथ्वी ग्रहाशी संबंधित असल्यामुळे पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानतो आणि ह्या चक्राला रेकी देतो. तर त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की इथला जो प्रत्येक अवयव आहे, प्रत्येक ग्रंथी आहे, त्याची कार्यक्षमता वाढत आहे. आता इथली प्रत्येक ग्रंथी, मग तुमची प्रत्येक ग्रंथी म्हणजे तुमचं इथला अवयव जननेंद्रिय, मग त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, त्याचबरोबर तुमचे दोन्ही पायांमध्ये आपण म्हणू शकतो गुडघ्यांचे त्रास असतात, कोणाला व्हेरिकोस व्हेन्सचे त्रास होतात. तर हे त्रास कशाने होतात? अशुद्ध रक्त साठल्यामुळे. म्हणजे तुमच्या शरीरामधनं तुम्ही जे काही अन्न ग्रहण करता त्याच्यामध्ये जर विषद्रव्य असतील आणि त्या विषद्रव्याचं जर व्यवस्थित बाहेर विसर्जन होत नसेल
तर तुम्हाला हे पुढचे रक्त अशुद्ध होण्याची एक त्रास व्हायला लागतात. हा पॉइंट माझा क्लिअर झालाय का, लक्षात येतोय का सगळ्यांना? आणि मगच आपल्याला तक्रारी सुरू होतात. हळूहळू आपल्या पायात कुठेतरी दुखायला लागतं. एकदम आपले गुडघे खराब होतात का? नाही, एकदम नाही खराब होत. हळूहळू तक्रारी सुरू होतात. तर आता आपण लक्षात घ्यायचंय की आपल्या शरीराचा मूळ आधार असलेलं चक्र, मूलाधार चक्र, त्याला कसं सक्षम करायचंय. तर त्याला तुम्ही सक्षम करू शकता तुमच्या चांगल्या आहाराद्वारे. मग चांगला आहार म्हणजे काय? चांगल्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स. आपण नेहमीच्या आपलं पद्धत कशी आहे खाण्याची, आपण जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो गहू म्हणजे गव्हाची पोळी आणि आपण भात खातो. तर याच्यापुढे थोडीशी काळजी घ्यायची आहे की आपल्या आहारामध्ये पूर्वी आपण बाजरी किंवा ज्वारी ह्या जास्त घ्यायचो आपण. तर त्या प्रकारे तुम्ही तुमचं अन्न बदलून बघायचे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की पोषण द्रव्य जास्त आहेत. मग आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हणून कंपल्सरी सगळ्यांनी काय करा, आपल्या आहारामध्ये रागी घ्यायला लागा. रागी म्हणजे नाचणी, जी लाल रंगाची आहे. मूलाधार चक्र हे असं मानण्यात येतं की इथे लाल प्रकाशातली ऊर्जा फिरतीये. मग लाल प्रकाश म्हणजे लक्षात घ्यायचे की लाल रंगाच्या भाज्या, फळं, डाळी, कडधान्य हे तुमच्या आहारामध्ये याचा जास्तीत जास्त तुम्ही समावेश करायचा आहे. मटकी झाली, मटकी म्हणजे कडधान्य लाल रंगाचं. तुम्हाला जर पचन होत असेल तर मटकी आवर्जून, मोड आलेली मटकी तुमच्या आहारात घ्या. बीट आवर्जून घ्या, टोमॅटो घ्या, सफरचंद घ्या, खजूर घ्या. या सगळ्या गोष्टी तुमच्या मूलाधार चक्राला सक्षम करण्यासाठी खूप गरजेच्या आहे. तर तुम्ही बीट तुम्ही कसं घेऊ शकता की साधारण आपली रात्री झोप होऊन आपण जेव्हा सकाळी उठतो तर जवळपास 8 तासाचा गॅप झालेला असतो आपल्या शरीराला. आणि आजपासनं म्हणजे मी सगळ्यांना अगदी विनंती करते की रादर दॅन टेकिंग, तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता सकाळी, पण आपल्याकडे खूप सवय झालेली आहे की आपण चहा घेतो. तर मी चहाच्या अगेन्स्ट नाही आहे, पण मी तुम्हाला अगदी सांगते की चहाच्या ऐवजी तुम्ही ठरवा की नाही मी छान काढा घेते. छान काढा घ्या. नाही तर तुम्हाला वाटत असेल की नाही आता समर सुरू आहे म्हणजे उन्हाळा आहे, तर छान थोडंसं बीट घ्या, त्याच्यात थोडं गाजर घाला, कोथिंबीर घाला, कढीपत्ता घाला, एक आवळा घाला. असं तुम्ही मिक्सरला फिरवून तुम्ही म्हणायचं की नाही मला माझ्या शरीराचे लाड करायचे, माझ्या स्वतःचे लाड करायचे. तर बघा आपण कसं, आई कशी भरभरून प्रेम करते मुलावर. त्याने जे म्हटलं ती अर्ध्या रात्री पण करून देते की नाही सांगा मला तुम्ही सगळे. कारण त्या आईचं खूप प्रेम असतं. तिला असं वाटतं की नाही माझ्या मुलाने मागितलंय ना, मग मी त्याला करून देते. कुठलीच आई आपल्या मुलाला असं देईल का की नाही चल तू खा, बाहेरचं पाकिट आणून देते तुला आणि तू ते खा. मला नाही वाटत की कुठली आई असं विचार करते की माझ्या मुलाला किंवा नातवंडांना तुमच्या तुम्ही असं जे पॅक्ड फूड असतं ते द्याल का तुम्ही जास्त. तर तुम्ही काय विचार कराल की नाही चांगलं देऊया आपण. तसं तुम्ही समजायचं की माझ्या शरीराच्या आतमध्ये मी स्वतः एक आहे, एक अंतरात्मा आहे, एक पवित्र आत्मा आहे. देवाने आपल्याला निर्माण केलं तेव्हा कसं केलं, खूप छान आपल्याला सगळं छान दिलं. सगळे अवयव अगदी जागच्या जागी दिलेले आहेत. आपले सगळे 7ही चक्र व्यवस्थित आहे. सगळा जन्म झाला तेव्हा आपलं सगळं छान झालं. आपल्याला कुठे आपल्याला व्यंग नाही, काही नाही, इतकं आपलं सगळं छान दिलं. मग आपल्या आतमध्ये असलेलं एक लहान मूल शोधण्याचा प्रयत्न करा. मग त्या लहान मुलाचे आपण काय करायचे, लाड करायचे आपल्या स्वतःचे. मग आपल्या स्वतःचे लाड करायचे म्हणजे बघा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो, आता आपण सवय केली, आपण शिवस्वरोदयचा अभ्यास करतोय. तर काय करायचे, उठल्या उठल्याच अंथरुणामध्ये आधी बघायचा आपला स्वर कुठला सुरू आहे. चंद्र स्वर आहे का सूर्य स्वर आहे. उजव्या बाजूचा सूर्य स्वर, डाव्या बाजूचा चंद्र स्वर. तो इथे तुम्ही नागपुडी समोर तुमचं बोर्ड घ्यायचं, तो स्वर चेक करायचा आहे. तुम्हाला लक्षात आलं की उच्छवास करताना समजा इकडनं जास्त हवा येते किंवा इकडनं जास्त हवा आहे, तोच पाय खाली ठेवायचा पलंगाच्या आणि मग तुम्ही उठायचं. मग तुमचा हात समोर घ्यायचा. आपल्याला आईने शिकवलेलं आहे
की दोन्ही हात समोर बघायचे आणि मग म्हणायचं कराग्रे वसते लक्ष्मी, जे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या दोन्ही हातांमध्येच आहे लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि सगळे आहेत. करमुले तू गोविंद, गोविंद पण इथेच आहे, म्हणजे आपल्यामध्येच आहे ईश्वरी तत्व. मग ते आपलं काय करतो, आपण त्या हाताकडे बघून म्हणतो की सगळं माझ्या हातामध्ये आहे. म्हणजे इतकं छान काम आपल्या हातांचं आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो, आपल्या हातांचे आभार मानतो. आपण कधीच असा विचार करतो का आपल्याकडनं नेहमी सतत चांगलं काम व्हावं असं आपण म्हणतो. आपल्याला असं कधी वाटेल का की आपल्या हातून काही वाईट काम घडू दे, अशी कामना आपण कधीच करत नाही. रेकीमध्ये आपण काय करतो की ऊर्जेला आपण आवाहन करतो, सगळ्या गुरूंचे आभार मानतो, आपल्या आध्यात्मिक गुरूंचे आभार मानतो, दैवी शक्तींना आवाहन करतो आणि आपल्याला जाणवतं रेकी घेताना की ती सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येतेय आणि तिचा प्रवाह आपल्याला आतमध्ये तर जाणवतोच, पण शिवाय आपल्या हातांमधनं ती भरभरून व्हायला लागते. तर म्हणजे हा ऊर्जेचा स्रोत मेन कुठून येतो, या दोन हातांमध्ये. आता इथे प्रश्न आहे की ज्यांना समजा कोणाला हात नाहीये, हँडिकॅप असतात, तर जेव्हा आम्ही माझ्या रेकी मास्टर वासंती ते अभ्यंकर यांच्याकडे आम्ही प्रॅक्टिस करायचो, तेव्हा त्यांच्याकडे असे काही लोक होते की जे रेकी शिकले होते पण ते हँडिकॅप होते. तर तेव्हा ते म्हणायचे की आम्ही कशी फील करायची रेकी. तर त्यावेळेस समजा त्यांचा हात इथून नसेल तर इथून त्या खांद्यापासून त्यांना तो प्रवाह जाणवायचा, किंवा समजा दोन पाय आहे व्यवस्थित तर त्या पायांच्या तिथून त्यांना ती ऊर्जा जाणवायची. तर म्हणजे ही तुमची काय तुमची आंतरिक शक्ती वाढवण्याची गोष्ट आहे. जेव्हा ही ऊर्जा भरभरून व्हायला लागते तेव्हा ती शरीराचा तो पार्ट नसला तरी ती तिथून भरभरून वाहते. आपण म्हणतो की मेजर तुम्हाला हँड्स पाहिजेच का, तुम्हाला जेव्हा हात असतात तेव्हा तुम्हाला कळतं की त्यातनं ऊर्जा वाहते. पण जेव्हा हात नाहीये, जे हँडिकॅप आहे, पाय नाहीये, पण त्यांना त्या तिथे जिथपर्यंत तो भाग आहे तिथून ती ऊर्जा जाणवत असते. म्हणून खूप गरजेचं आहे की तुमचा ह्या शक्तीवर विश्वास असणं. तर त्यावेळेस वासंतीताई सांगायच्या की तुम्ही फक्त पूर्णपणे ह्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि मग ती काम करते. आणि ती काम कसं करते, तुमच्या अंतर्मनावर काम करते, तुमच्या आजूबाजूला काम करते आणि ह्या वैश्विक शक्तीद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स व्हायला लागतात. जादुई असलेली ही ब्रह्मांडीय शक्ती, आणि तुम्हाला जाणवतं की बरेचसे आपले विचार बदलायला लागतात. मग मी जसं म्हटलं की तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही हाताला बघितलं, तुमच्या हाताचे आभार मानले, मग त्या दिवसाचे आभार माना. जे रेकी लेवल 2 झालेले आहेत त्यांनी रेकीची चिन्ह आपल्या हातावर काढा. काढण्याची पद्धत, पाण्याचा ग्लास समजा बाजूला असेल तर पाण्यावर काढा, नाही तर तुम्ही हात घ्या, हातावर तुमची रेकीची चिन्ह काढा आणि मग हातावर रेकीचे चिन्ह काढून तुम्ही जायचंय. आणि समजा तुम्ही सकाळी लवकर उठलेला असाल तर आपण जनरली बायका उठून कुठे जातात, स्वयंपाकघरात. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या अग्नितत्व म्हणजे तुमचा जो काही गॅस आहे, तिथे गॅसची शेगडी आहे काय आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या अग्नितत्वाचे आभार माना. म्हणजे त्या बघा आपल्या पूर्वीच्या बायका त्या झोपताना पण तिथे छान ओटा स्वच्छ करून, म्हणजे काही घरांमध्ये ही पद्धत होती की तिथे रांगोळी, म्हणजे माझी आई मला आठवते की तिथे रांगोळी काढायची आई छोटीशी, आणि तिथे हळद कुंकू व्हायची, थोड्या अक्षता व्हायची. हे मला अगदी चांगलं आठवतंय. तर आता मला रेकीच्या मी सातत्याने मी जेव्हा त्याची उपासना करते वैश्विक शक्तीची, तर मला जाणवतंय की गेल्या कैक वर्षांपासून, मी आता 1-2 वर्षापासून मी काय करते, ओटा स्वच्छ करायचा, साफ करायचा, रांगोळी नाही काढत, पण मी तिथे एक फळ ठेवते काहीतरी. मला असं वाटतं की अन्नपूर्णा देवी, प्रत्येक घरामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे छान पदार्थ व्हावं. दिवाळीच्या वेळेस जसं आपण प्रसन्न असतो आणि घरातली बाई अशी उत्साहात असेल तर ती छान पदार्थ तयार करते वगैरे, तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की रोज त्या अग्नितत्वाची पूजा झाली पाहिजे. मग अग्नितत्वाची पूजा कोणाद्वारे होते, तर देवी अन्नपूर्णाद्वारे. मग तिच्यापासून आपण तिचे आभार म्हणून तिथली सुरुवात करतो. म्हणून आपण रात्री तिथे एक फळ नक्की ठेवा आवर्जून.
तुम्ही कुठे गावाला चालला असेल तर एक छोटंसं डबी घ्या, काही घ्या, छोटीशी तुम्ही खडीसाखरेचा तुकडा ठेवा. असं ठेवा आणि तुम्हाला जाणवेल की देवी अन्नपूर्णा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते. म्हणजे हा प्रयोग जवळपास मी गेल्या 1-1.5 वर्षापासून करते आणि मला खरंच आशीर्वाद जाणवतात अन्नपूर्णा देवींचे. सकाळी उठल्यावर तुम्ही तिथे शेगडीजवळ गेला, नमस्कार करा त्या शेगडीला. असा आपण एक असा नमस्कार करतो, नमस्कार करा. फक्त तुम्ही नमस्कार करून तुमचं पुढचं रुटीन जे आहे ते सुरू करा. मग काय करतो आपण, अग्नित तत्वाची देवता. समजा सूर्योदयाची वेळ नसेल, तुम्ही लवकर उठला असाल पहाटे, तर तुमचं जे काही आहे ध्यान धरणं, रेकीचे ध्यान करा, बाकीचं तुम्ही काय करा, प्राणायाम करा. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता की जेव्हा सूर्योदयाची वेळ आहे ते नक्की कॅलेंडर बघा. सूर्योदयाची वेळ एक्झॅक्ट दिलेली असते काल निर्णयला वगैरे, तर त्यावेळेला तुम्ही आंघोळ केलेली असो किंवा नसो, जल घ्यायचंय, भरून घ्यायचंय, सूर्याला अर्ध्य द्यायचंय. ओम ह्राम सूर्याय नमः एवढं म्हटलं तरी वासेल. पूर्ण तो मंत्र म्हणायची पण गरज नाही, पण सूर्याला आधी अग्नीची देवता, तिचे आभार मानायचे. गॅलरीत जाऊन अर्ध्य द्यायचं आणि अर्ध्य दिल्यानंतरच जसं आपल्याकडे आहे, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये अजून तुळशीलाही पाणी देतात, पण ते आपण आंघोळ झाल्यावर देतो तुळशीला वगैरे. आपण पारोशानी नाही तुळशीला पाणी देत कधी. तर ते तुम्ही आवर्जून करू शकता. म्हणजे सूर्यनारायणांचे आभार मानायचे. आणि सूर्यग्रहाचा संबंध आहे तुमच्या मणिपूर चक्राशी, म्हणजे शरीरामधलं 3रं चक्र मणिपूर चक्र. तर त्याद्वारे म्हणजे काय होतं की तुम्ही सूर्यग्रहाचे आभार मानले, मग तुम्ही घरात आला आणि मग त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला म्हणते की आवर्जून एक ज्यूस रोज ठेवा. जसं मंगळवारपासून समजा तुम्ही सुरुवात केली, तर मंगळवार आहे मूलाधार चक्र सक्षम करण्याचा दिवस. तर त्या दिवशी लाल रंग म्हणजे आपण मूलाधार चक्राला सक्षम करतो. त्यावेळेस तुम्ही आवर्जून बीटचा ज्यूस घ्या किंवा गाजराचा ज्यूस घ्या. आणि समजा तेही नसेल तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही एक ऍपल खाऊ शकता किंवा खजूर खाऊ शकता. किंवा लाल भाज्या अगदी आवर्जून, लाल माठ झाला, राजगिरा झाला, मटकी झाली, ही आवर्जून मंगळवारी सगळ्यांनी, मला वाटतं घरातली बाई ही इतकी हुशार असते की तिच्याप्रमाणे सगळं घर तसं सेट होतं. तिने ठरवलं की त्या दिवशी नाही, आज आपण ही भाजी करूया, आणि तिने जर ते तिचं व्यवस्थित स्किल जर वापरलं तर बरोबर लाल टोमॅटोची चटणी बिटणी बरोबर करेल ती बाई. खजुराची चटणी करेल. आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपण म्हणतो की चिंचेची चटणी करेल. कारण ह्या गोष्टींमध्ये ते तत्व आहे, पृथ्वी तत्व. जसं चिंचेच्या चटणीमध्ये आपण म्हणू शकतो की मॅग्नेशियम भरपूर आहे. तर हा झाला मूलाधार चक्र. त्या दिवशी आवर्जून तुम्ही काय करायचंय, लाल रंगाच्या भाज्या घ्यायचे. मूलाधार चक्रावर आपण साधना करतो आणि लमरूपी आपण त्या दिवशी ऊर्जा घेतो. तर ही वैश्विक शक्ती लमच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाणवायला लागते मूलाधार चक्रावर. आणि असं हे महत्त्वाचं चक्र आहे आपलं पहिलं चक्र, मूलाधार चक्र, ज्याच्याने आपला पाया भक्कम व्हायला लागतो, आपला आत्मविश्वास वाढतो, आपले निर्णय सक्षम व्हायला लागतात. आपल्याला खूपदा असं जाणवतं की आपल्या मनाची परिस्थिती व्यवस्थित नसते. जर आपल्यावर खूप संकट आले तर आपल्याला असं वाटतं की बऱ्याच घरामध्ये गणपती बाप्पांना पाण्यामध्ये ठेवतात वगैरे, कारण ती ह्या चक्राची देवता आहे, मूलाधार चक्राची. तर त्यापेक्षा तुम्ही काय करा, रेकी घ्या, साधना करा. तर त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की तुमची आंतरिक ऊर्जा खूप वाढते. तर नक्की स्वतःचे खूप लाड करायचे आजपासून. रेकी आपल्याला शिकवते की आपल्या स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे. घरातल्यांना तर आपण देतोच, पण आपल्या स्वतःला प्रायोरिटी द्यायची. आता दुसरा आपण म्हणू शकतो की जसं घरातनं आपण पुढची आपली कामं सुरू होतात. अग्नितत्वाचे तुम्ही आभार मानलेले आहेत. ध्यानासाठी सगळ्यांनी कंपल्सरी चंद्र नाडीला सुरू करून घ्यायचंय, जे तुमचं मन अतिशय शांत करतं. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल
त्या वेळेला तुम्ही चंद्रनाडीला सुरू करून घ्यायचं. 5 वेळा डावी नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावीने श्वास सोडायचा. त्यावेळेस तुमची उजवी नाकपुडी तुम्ही बोट ठेवून बंद करता आणि ही क्रिया तुम्हाला करायची आहे 5 ते 6 वेळा. दिवसभरामध्ये आपलं सायकल असते. काही वेळेस उजवी नाडी नाकपुडी सुरू असते, काही वेळेस डावी. तर ध्यानाच्या वेळेस कंपल्सरी हा स्वर सुरू करून घ्यायचा आहे, डावा स्वर. आणि जेव्हा एखाद्या वेळेस तुम्हाला पचन क्रिया म्हणजे जेवण झाल्यावर तुम्हाला श्वासाकडे लक्ष द्यायचं, तर त्यावेळेस तुम्ही डावी नाकपुडी बंद करायची, उजवीने श्वास घ्यायचा, उजवीने श्वास सोडायचा. म्हणजे जेव्हा आपण एखादं हेवी जेवण जेवतो, लग्नाचं जेवण जेवलोय, पार्टीचं जेवण जेवलोय, तर त्यावेळेस तुम्हाला वाटतं अरे हेवी होतंय, खूप हेवी झालंय. त्यावेळेस तुम्ही काय करायचं, घरी आल्यानंतर डावी नाकपुडी बंद करा, उजवीने श्वास घ्या, उजवीने श्वास सोडा. खूप महत्त्व आहे आपल्या शरीरामधल्या सगळ्या नाड्यांचं. असं म्हणण्यात येतं की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि त्याच्यामधल्या 3 अतिशय प्रधान नाड्या आहेत. चंद्रनाडी डाव्या बाजूची, सूर्यनाडी उजव्या बाजूची आणि सुषुम्ना नाडी जी आहे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये. सातत्याने मी ध्यानामध्ये तुम्हाला सांगतेय की ह्या 3 नाड्या आणि त्याच्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. ते केल्यामुळेच तुम्हाला काय होतं की तुमच्या नाड्या सक्षम झाल्या की ऊर्जा भरभरून व्हायला लागते आणि ती आहे प्राण ऊर्जा, म्हणजे वैश्विक शक्ती, चैतन्यमय शक्ती. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जाणवतं की तुम्ही आजारपण तुम्हाला येतच नाही. बारीक बारीक सर्दी, खोकला, ताप वगैरे ह्या गोष्टी होतच नाही तुम्हाला. तर म्हणून हे नाडीशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. नाडीशास्त्र आणि रेकीचा खूप जवळचा संबंध आहे. तर आता आपण दुसरं चक्र बघूया ज्याचा संबंध आहे चंद्रतत्वाशी, चंद्रनाडीशी. स्वाधिष्ठान चक्र आणि ज्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटं खाली आणि ज्याच्यामध्ये आहे विसर्जन क्रियेमधले महत्त्वाचे अवयव. मग त्याच्यामध्ये किडनीज आल्या, तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आली, मग त्याच्यामध्ये आलेल्या सूक्ष्म ग्रंथी. मग ह्या ज्या सगळ्या सिस्टीम आहेत त्या जलतत्वाशी संबंधित आहे. आणि परत आपण म्हणू शकतो की आपल्या शरीरामध्ये असं मानण्यात येतं की 75% हे पाणी आहे. म्हणून बायकांमध्ये जनरली जेव्हा पौर्णिमा जवळ येते तेव्हा बायका खूप आनंदात असतात किंवा देवीची पूजा करण्यात येते. त्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवला जातो पौर्णिमेला. तर याचा जर सखोल अभ्यास केला तर असं सांगण्यात येतं की फेमिनाईन ऊर्जा म्हणजे स्त्रीत्व, त्यावेळेस स्त्रीमध्ये खूप ऊर्जा असते, तिच्यामध्ये चंद्रतत्व खूप छान काम करत असतं. आणि पौर्णिमेच्या आसपास आपल्या शरीरामध्ये खूप सूक्ष्म बदल व्हायला लागतात आणि ते प्रामुख्याने बदल होतात आपल्या ह्या चक्रामध्ये, स्वाधिष्ठान चक्र. आणि जलतत्व म्हणजे आपण म्हणू शकतो की पवित्र नद्यांशी त्यांचा संबंध आहे. जसा मूलाधार चक्राचा पृथ्वीशी संबंध आहे. मूलाधार चक्राला अजून सक्षम करण्यासाठी तुम्ही मातीमध्ये काम करा, म्हणजे झाडं लावा तुम्ही. मग तुम्ही, मी जसं सांगितलं की तुम्ही पायात चप्पल न घालता तुम्ही चालू शकता मूलाधार चक्राला सक्षम करण्यासाठी. कारण तुमच्या तळपायांमध्ये काय आहेत, ॲक्युप्रेशर पॉइंट, आणि त्याचा संबंध आहे तुमच्या पूर्ण शरीरातल्या आतल्या अवयवांशी, ते थेट तुमच्या मेंदूपर्यंत. तर ज्यांना नकारात्मक विचार येत असतात त्यावेळेस त्यांना हे उपाय आपण सांगायचे की तुम्ही छान झाड घ्या, झाड लावा, कुंड्या घ्या, आदला बदल करा त्या मातीची वगैरे, किंवा तुम्ही छान बागेत जाऊन लॉनवर चाला, माती जिथे माती आहे त्या ठिकाणी तुम्ही चाला, तुमचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट येऊ द्या त्या मातीशी. किंवा जे कलाकार असतात त्यांचं बघा पृथ्वी तत्व छान काम करत असतं, कारण ते त्या रंगामध्ये खेळत असतात किंवा स्कल्पचर करत असतात, मग त्यांचा त्या मातीशी पण संबंध येतो. तर त्यावेळेस आपण सजेस्ट करू शकतो त्यांना की तुम्हाला जे असं वाटतंय मातीच्या रिलेटेड वगैरे त्या गोष्टी तुम्ही करा आवर्जून. त्यावेळेस तुमचं मूलाधार चक्र सक्षम व्हायला लागतं. आता स्वाधिष्ठान चक्र जलतत्व, मग जलतत्वाशी संबंधित असलेलं प्रत्येक गोष्ट, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लिक्विड्स घ्या,
त्यावेळेस तुमचे हार्मोन्स पण चांगले तयार व्हायला लागतात. चांगल्या प्रकारचे लिक्विड्स घ्या. जे मी तुम्हाला रेकमेंड करते नेहमी की तुम्ही ज्यूस तुमच्या आहारामध्ये रोज इन्क्लूड करा. कुठलेही चांगले ज्यूस त्या चक्राप्रमाणे. मूलाधार चक्र लाल रंगाचा ज्यूस, बीटचा, गाजरचा, कुठलाही. मग त्याच्यानंतरचं चक्र आहे स्वादिष्ठान. त्याचा रंग आहे भगवा रंग आहे, भगवा प्रकाश. मग तिथे तुम्ही घेऊ शकता पपईचा ज्यूस. मग त्यावेळेस तुम्ही आवर्जून भाज्या घेऊ शकता. ऑरेंज छान मिळतात, ऑरेंजचा ज्यूस घेऊ शकता तुम्ही. मग तुम्ही भाज्या घेऊ शकता, तांबडा भोपळा किंवा आपल्या मसूरची डाळ असते ती तुम्ही घेऊ शकता. तर ह्या सगळ्या डाळींचं पण खूप महत्त्व आहे. आणि ऑरेंज कलरचे अजून तुम्ही बघू शकता भगव्या रंगाचे वेगवेगळे फळं असतात. जसं मी सांगितलं की पपई आहे, ऑरेंज आहे, अजून वेगळ्या प्रकारची अशी फळं तुम्ही घेऊ शकता ज्याद्वारे या चक्राला तुम्हाला त्याची सक्षमता वाढायला लागते. आणि तुमच्यामध्ये असलेले विविध गुणधर्म, मला असं वाटतं प्रत्येक बाईमध्ये, पुरुषामध्ये पण विविध गुणधर्म असतात. तर आपण एक लग्न झाल्यानंतर आपल्या सवयी आपण काही वेळेस बाजूला ठेवतो. आपल्या ज्या चांगल्या हॉबी असतात त्या बाजूला ठेवतो. आपण घराला प्रायोरिटी देतो, आपल्या सासरच्या लोकांना आपण प्रायोरिटी देतो. तर मला असं वाटतं ह्या चक्राच्या रिलेटेड जर तुम्ही तसं अन्न ग्रहण केलं ना तर ते तुमचे गुण बाहेर यायला लागतात. तुम्हाला ते स्वस्थ बसू देत नाही. तुमच्यामध्ये आज जर चांगला क्लास घेण्याची तुमची जर ती क्षमता असेल तर ती वैश्विक शक्ती तुम्हाला शांत बसू देत नाही. तुमच्याद्वारे तुम्ही पण एक चांगला क्लास घ्यायला लागता रेखीचे, किंवा तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि तुमच्यामध्ये असलेले विविध कला त्यांना उजाळा मिळायला लागतो जेव्हा तुम्ही ह्या चक्रावर रेखी घेता. बीजाक्षर वम म्हणून ह्या चक्राचं बीजाक्षर आहे ते वम आहे. तर असं हे अतिशय महत्त्वाचं चक्र आहे. प्रत्येक बायकांनी अगदी आवर्जून ह्या चक्रावर लक्ष द्यावं, वमचं उच्चारण करावं. आणि जसं आता वम सोबत आपण, हे मूळ बीजाक्षर आहे वम, आणि वमचे बाकी उपबीजाक्षर आहेत ज्याच्यावर आपली साधना सुरू आहे. आता आपण रेखीचे ध्यान त्याच्यावर सुरू केलेलं आहे. तर त्याद्वारे आपल्याला जाणवायला लागतं त्या बाकी उपबीजाक्षरांचं आपण उच्चारण केल्यावर स्वादिष्ठान चक्रामधले सूक्ष्म अवयवांमध्ये ऊर्जा मिळायला लागते आणि त्या चक्रांची पण कार्यक्षमता वाढायला लागते. मग ह्या चक्रांच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, मेन प्रॉब्लेम असतो हार्मोन्स. बायकांमध्ये हार्मोन्स जर डिस्टर्ब झाले तर त्या बाईची सायकल डिस्टर्ब होते. मग आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड, जिचं स्थान आहे आपल्या विशुद्ध चक्रामध्ये, म्हणजे गळ्याच्या तिथे, तर ते पण इनडायरेक्टली अफेक्ट होतं. म्हणजे ह्या चक्रावर बघा किती काम व्हायला पाहिजे. बायकांमधले विविध गुण कला बाहेर येण्यासाठी इथे वम वमचं उच्चारण व्हायला पाहिजे. आणि त्या रिलेटेड बायकांनी आवर्जून तशा भाज्या आपल्या आहारात ठेवा. आणि मग बघा तुमचं हे चक्र किती छान काम करायला लागलं. ह्या दोन चक्रांमध्ये कोणाला काही डाऊट आहे का? अनम्यूट होऊन मला विचारा, म्हणजे मलाही तुमच्या शंकांचं समाधान करता येईल. स्वादिष्ठान चक्राला वार आहे का? बुधवार याचा. बाकी शिंदे दादा, तुम्ही पण आज अटेंड करताय क्लास, तर तुम्हाला काही आहे का, विचारायचंय का? क्वेरी ज्यांच्या असतील त्यांनी अनम्यूट व्हा आणि विचारा. नसेल काही क्वेरी तर आपण पुढच्या चक्रापर्यंत जाऊया. पुढच्या चक्राचं महत्त्व आहे ते पण अतिशय महत्त्वाचं चक्र आहे. माझ्या दृष्टीने प्रत्येकच चक्र महत्त्वाचं आहे, पण त्यातल्या त्यात आजकाल ज्या चक्राला आपल्याला खूप सांभाळून ठेवायचं आहे, आपण जसं म्हणतो ना शरीरामधला महत्त्वाचा अवयव त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर त्यातलं अतिशय महत्त्वाचं असं चक्र आहे मणिपूर चक्र, ज्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटवरती, ज्याचा संबंध आहे अग्नी तत्वाशी, म्हणजे सूर्यग्रहाशी. मग सूर्यग्रह त्याचे आपण आभार मानून या चक्राला रेकी देतो.
आणि ह्या चक्राची क्षमता वाढवण्यासाठी तसा आवश्यक आपण आहार घेतो. म्हणजे बघा, आपल्या शरीराचा जर अग्नी आपल्याला चांगला ठेवायचा असेल, पाचक रस जर चांगले आपल्याला वाटत असेल, तिथनं चांगले स्त्रव व्हावे, तर त्या दृष्टीने तसा आहार घ्यायला पाहिजे. मग पिवळ्या रंगाचे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. पिवळ्या रंगाच्या भाज्या तुमच्या आहारात घेऊ शकता तुम्ही. मग त्याच्यामध्ये विविध, म्हणजे आपण बघतो सिमला मिर्च पिवळ्या रंगाची आहे. मग डाळी आहेत पिवळ्या रंगाच्या, विविध डाळी. मग त्याप्रमाणे फळं, भाज्या, जसं केळ आपण म्हणतो, केळामध्ये भरपूर न्यूट्रियंट्स आहेत. तर केळ जर तुम्ही रोज एक खाल्लं तर तुमचं हे चक्र खूप छान काम करायला लागतं. आता हे चक्र कसं छान काम करायला लागतं, तुम्हाला आवश्यक न्यूट्रियंट्स केळामधनं तुम्हाला मिळतात. आणि जसा डाळींचा समावेश केल्यावर कॅल्शियम पण तुमचं व्यवस्थित राहतं आणि अग्नितत्व तुमचं उत्तमरित्या काम करायला लागतं. याचा वार आहे गुरुवार. आणि इथली अधिदेवता पण आहे, ती आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. आता अधिदेवतांचं काय काम आहे, तर त्यांचं आपण स्मरण करतो. अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आणि ऊर्जेची देवता सूर्यग्रह यांचे आपण खूप आभार मानतो आणि या चक्राला रेकी देतो. कल्पनेमधून आपण ह्या चक्रावर पिवळा प्रकाश बघतो आणि त्या पिवळ्या प्रकाशामध्ये आपण प्रत्येक तिथल्या अवयवाचे आभार मानतो आणि रेकी देतो. जेव्हा रोज आपण आभार मानतो आपल्या प्रत्येक अवयवाचे, त्यांना थँक्यू म्हणतो, मग आपण त्यांना खूप आभार मानतो आणि बीजमंत्राचं उच्चारण करतो, तेव्हा काय व्हायला लागतं की सातत्याने जेव्हा आपण बीजमंत्राचं रमचं उच्चारण करतो त्यावेळेस बारीक कंपनं तयार होतात आणि मग त्या चक्राची कार्यक्षमता वाढायला लागते. आता कार्यक्षमता म्हणजे कशी वाढते, आजकाल आपण बघतो की खूप घरांमध्ये जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे जसं आपल्याला असं वाटतं की नाही ठीक आहे, पटकन दाबेली तयार होते, पावभाजी तयार होते. म्हणजे ब्रेड हा प्रकार, ब्रेडनी सगळीकडे साम्राज्य केलेलं आहे. तर आत्तापासूनच आपण अलर्ट होणं खूप गरजेचं आहे. तर ब्रेड म्हणजे हा फक्त मैदा आहे. आठवड्यातनं 1-2 वेळा ठीक आहे, पण काही घरामध्ये सातत्याने रोज ब्रेड हे करतात, वापरतात. तर त्या ब्रेडचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. तुम्ही अगदी कमी प्रमाणात 2 स्लाइस खात असाल तर इट्स ओके, पण जर तुम्ही जास्त ब्रेड खात असाल तर इट कम्स अंडर निगेटिव्ह फूड. आपल्या शरीराला आपल्याला कळायला लागतं की कुठलं अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीरातली ऊर्जा वाढत आहे. तर शरीरातली ऊर्जा वाढवण्यासाठी आवर्जून तुम्ही तशा आहाराचा समावेश करा ज्यावर तुमचं अग्नितत्व अगदी व्यवस्थित काम करायला लागेल. अग्नितत्व जर आपण सांभाळलं तर अर्ध्याधिक आजार आपल्याला होतच नाही. आजकाल कॉमन झालेलं आहे की शुगर, बऱ्याच जणांना शुगर मी बघते, तर फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या वेळा याद्वारे मला असं वाटतं हा आजार येतो. किंवा आजकाल नाव आहे की स्ट्रेसमुळे डायबिटीस होतो. तर कोणी मला अनम्यूट होऊन सांगाल का की स्ट्रेसचा आणि डायबिटीसचा काय संबंध असू शकतो? प्री मास्टर अनुराधा किंवा ऋतुजा किंवा रुपाली, वसुधाताई, कोणी मला सांगू शकेल का की स्ट्रेस, डायबिटीस म्हणजे काय? मे बी स्ट्रेस आल्यामुळे आपण आपलं खाणं बिघडवतो. माणूस जरा चुकीच्या पद्धतीने आहार घ्यायला लागतो आणि मग तो जर कंटिन्यू राहिला आपल्या लाईफस्टाईल मध्ये तर मग हे होऊ शकतं. स्ट्रेस मध्ये असं म्हणतात की लोक गोड खूप खातात. असं म्हटलं जातं की गोड खाल्ल्याने माझा स्ट्रेस जातो, किंवा असं म्हणतात की गोड खाल्ल्यावर मला तरतरी येते बरं का, झोप जाते. काम न करण्यासाठी आपण चहा घेत जातो, म्हणजे गोडाचाच प्रकार आहे हा. मग याच्याने मला वाटतं ते लाईफस्टाईल मध्ये तेच सातत्य राहिलं तर मग ते इन्शुलिनच्या प्रमाणावर आपल्या परिणाम करतं आणि
ऑटोमॅटिक ते मधुमेहावर जात आहे असं मला वाटतंय. अगदी बरोबर, परफेक्ट एकदम प्रीमास्टर अनुराधा. ॲक्च्युली गोड असं म्हणतात की गोड खाल्ल्यामुळे काय होतं की ते लगेच ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे तरतरी वाटते. ॲक्च्युली बघायला गेलं तर साखर आपल्याला गरजेचीच नाही आहे. अति प्रमाणामध्ये साखर, थोडंसं तुम्ही जस्ट थोडं गोड खा, पण गोडाला खूप प्रायोरिटी देऊ नका. जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा आपण पटकन गोड खाऊन टाकतो आणि आपल्याला छान वाटतं. पण तुम्ही कुठे जाताय? तुम्ही डायबिटीसकडे जाताय. म्हणून गोडावर हा आत्तापासूनच सगळ्यांनी कंट्रोल घ्या. असं म्हणायचं की नाही माझ्या शरीरासाठी मी आजपासून खूप काळजी घेते आणि मी झालं तर बॉयकॉट करायचं. नॅचरली आपल्या पदार्थांमधनं साखर तयार होते. आपण जे काही अन्न ग्रहण करतो ते गोड जरी नसेल चवीला, पण त्याच्यातनं नॅचरल शुगर तयार होते. तर त्याच्यासाठी आजकाल खूप म्हणजे व्हिडिओज तयार होत आहेत आणि यूट्यूब हे असं माध्यम आहे की मी म्हणते बेस्ट माध्यम. तुम्ही त्यातनं काय घेताय तर त्याच्यात सगळं देताय की तुम्ही प्रिकॉशनरी काय फूड खा, काय नको आणि काय सिम्पटम्स. म्हणजे मला असं वाटतं लोकांना माहिती पण नव्हतं की स्ट्रेस डायबिटीस म्हणजे काय. तर ते आता सगळ्यांना लोकांना कळायला लागले आणि आता लोक जागृत झाले. आता विचारपूर्वक खायला लागलेत लोक. तर म्हणून यूट्यूबचे मी तर खूप आभार मानते की यूट्यूब हे असं माध्यम आहे की तुम्हाला जर लोकांपर्यंत काही चांगल्या गोष्टी पोचवायच्या असतील तर त्या यूट्यूबच्या माध्यमाद्वारे तुम्ही पोहोचवू शकता. मला असं यूट्यूबच्या माध्यमातनं मला असं वाटतं मॅक्सिमम आत्ता जेवढे जॉईन आहात तुम्ही ते फक्त यूट्यूबच्या माध्यमातनं जॉईन आहेत. तर खूप एक चांगला मीडिया आहे की ज्याच्यातनं आपल्याला चांगल्या गोष्टी कळतात, चांगल्या लोकांच्या सोबत आपले ट्युनिंग व्हायला लागतं. आणि मला असं वाटतं की रेकी ही वैश्विक शक्ती, मी तिचे पण खूप आभार मानते की ती शक्ती आपल्यावर खऱ्या अर्थाने काम करायला लागते जेव्हा आपण असं वेगवेगळ्या ठिकाणाहून जी लोक जॉईन झालेली आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो. तर आणि ह्या डिस्कशनमधनं काय होतं की नुसतंच आपण डिस्कशन करतोय, पण मला असं वाटतं की त्याद्वारे आपल्याला खूप छान नॉलेज व्हायला लागतं. कारण काय होतं बऱ्याच सेशनमध्ये मी तुम्हाला माहिती देत असते पण मलाही एक्झॅक्टली कळत नाही की अरे तुम्हाला खरंच कितपत कळत आहे. आणि जेव्हा मी तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करते जसं आता अनुराधाने मला सांगितलं की एक्झॅक्टली काय होतं तर मलाही खूप छान वाटतं. आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ पण ऑन असतो, स्क्रीन ओपन असते, तर मलाही बोलायचा उत्साह येतो. तर मला असं वाटतं की अरे आपण जी सेवा देतोय ती कुठेतरी सार्थकी होतीये की नाही. तर जसं मला 25 वर्ष झाले रेकी या मार्गामध्ये मी आहे आणि मी असं म्हणते की मी सातत्याने 4 वर्षापासून रेकीचं ध्यान घेतेय, धारणा घेतेय. तर त्याद्वारे मला असं वाटतं की मला मिळतायत आशीर्वाद, मग तुम्हाला का नको. आणि माझ्याकडनं मी प्रामाणिक प्रयत्न करते की आय एम गिव्हिंग यू 100%. मला जे कळतं माझं एका बाजूला कंटिन्यू काहीतरी अध्ययन चाललेलं असतं, काहीतरी मी लावून ठेवते आणि मला वाटतं मला जे कळालं ते तुम्हाला लगेच द्यावं. कारण तुम्ही होणारे पुढे ग्रेट रेकी ग्रँडमास्टर. तर तुम्हाला ते परफेक्ट यायला पाहिजे नॉलेज. म्हणून आपण हा व्हिडिओ तयार करून ठेवतो की भविष्यात तुम्ही कधी हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे अरे हा ताईंनी हे सांगितलं होतं. तर म्हणून मला स्वतःला खूप छान वाटतं जेव्हा मी तुम्हाला हे नॉलेज देत असते जे मला कळालेलं असतं. जरी तुम्ही माझ्याकडे शिकलेला असाल नसाल तरी मला हे असं वाटतं की विद्या हे असं आहे की दान देत राहा त्या विद्येचं आणि मग त्याद्वारे तुम्हाला देवी सरस्वतींचे आपोआपच आशीर्वाद मिळतात. कधीही त्या विद्येला तुम्ही लपवून नका ठेवू की मी आज एवढंच सांगते मग पुढे सांगते. मी वेगळं प्लॅन करते. तुम्हाला दरवेळेस मी जेव्हा मीटिंग सुरू करते मी वेगळं माझं प्लॅन असतं आणि मी सांगताना वेगळं सांगत राहते. तर मला असं जाणवतं की वासंतीताईंचे आशीर्वाद येत आहेत आणि मग मी तुमच्यापर्यंत तशा याच्याने पोहोचते. तर म्हणून वासंतीताईंचे मी खूप आभार मानते, या रेकी शक्तीचे खूप खूप आभार मानते की त्या आशीर्वाद यायला लागतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत.